जर पाहिला असता तर त्यांना महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे हे कदाचित कळलं असतं। या राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे 2 डेप्युटी हे कोणत्या हवेत आणि कोणत्या भ्रमात वावरत आहेत आणि कोणत्या जगात वावरत आहेत आणि देवेंद्र फडणवीसांचं परवा किती मोठं कौतुक केलं प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्रात 2 दिवस राहावं येऊन आणि गेल्या 5 महिन्याच्या आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या आणि अशा तरुण उद्योजकांच्या त्यांच्या कुटुंबियांना बोलवावं आणि ह्या राज्याचं कसं स्मशान केलं आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या 2 डेप्युटींनी हे समजून घ्यावं। हर्षल पाटीलची आत्महत्या हा सदोष मनुष्यवध आहे, हा सदोष मनुष्यवध आहे। त्याला आत्महत्या का करावी लागली? जलजीवन मिशनमध्ये केलेल्या कामाचे पैसे त्याला वेळेत काय मिळू शकले नाहीत? त्याला कोण जबाबदार आहेत? कोणते मंत्री जबाबदार आहेत? कोणते अधिकारी जबाबदार आहेत? त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हे दाखल करणार आहेत का? त्यांना खरोखर न्याय द्यायचा असेल 1,40,00,000 तुमच्याकडे नाही सरकारच्या खात्यामध्ये। ठेकेदारांची 80,000 कोटीची बिलं थकली आहेत। अनेक ठेकेदारांनी आत्महत्या केल्या, मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर जाळून घेण्याचा प्रयत्न केला आणि काल या तरुण हर्षल पाटीलने आत्महत्या केली। तरीसुद्धा हे सरकारमधले 2-3 लोक हे मौज मजा करत फिरत आहेत नरेंद्र मोदीप्रमाणे। काय चाललं आहे या महाराष्ट्रामध्ये? त्या गडचिरोलीला गेले वाढदिवसाच्या दिवशी आणि तिथून म्हटले की शहरामध्ये नक्षलवाद वाढला आहे। परत बोलले की शहरामध्ये माओवाद नक्षलवाद वाढला आहे। अहो, तुमच्या पक्षामध्ये आणि सरकारमध्ये नक्षलवाद आहे। नक्षलवाद म्हणजे हिंसाचार असेल तर तुमचे लोक हिंसाचार करतायत। काल दौंडमध्ये सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या भावानं एका नर्तिकेवर गोळ्या चालवल्या। ही हिंमत येते कुठून? हा नक्षलवादच आहे ना। ते अजित पवारच्या असतील किंवा एकनाथ शिंदेच्या असतील, सरकारचेच आहेत ना। खुलेआम मारामाऱ्या होत आहेत, एकमेकावरती हल्ले करतात सरकारचे लोक। हा नक्षलवादच आहे। आधी तुमच्या सरकारमधला हा नक्षलवाद, हनी ट्रॅपसुद्धा नक्षलवादच आहे, लक्षात घ्या। हा सुद्धा एक प्रकारचा नाजूक दहशतवाद आहे। हे सगळं तुमच्या सरकारमध्ये फडणवीस चालू असताना तुम्ही हे गोलगप्प्यासारखे गोडगप्पा कोणाला मारून दाखवत आहे? थांबवा हे प्रकार। महाराष्ट्र खतम होते, महाराष्ट्र लुटला जातोय, महाराष्ट्राची बेअब्रू होते। आमच्या काल संसदेतल्या महिला खासदारांनी निशिकांत दुबेला जाब विचारला, तुम्ही काय केलं? अडवून विचारलं आमच्या खासदारांनी। तुमच्यात हिंमत आहे का हे करण्याची? कोकाट्यांसारख्या मंत्र्यांना आणि हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या मंत्र्यांना तुमच्यामध्ये काढण्याची हिंमत नाही आहे सरकारमधून। अजून तुमचे पाय लटपटत आहेत, तुम्ही धमक्या कोणाला देताय रोज उठून? हे प्रकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी थांबवायला पाहिजे आणि राज्य गांभीर्याने चालवायचा प्रयत्न केला पाहिजे। इतकंच मी त्यांना सांगेन। ते दिल्लीत येतील, मोदींना भेटतील, ते कोणते अमित शहाना भेटतील, ते त्यांचा प्रश्न आहे तो।